बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा सांगली अपडेट। शरद पवारांनी दबाव टाकून साखर कारखाना होऊ दिला नाही। अजितराव घोरपडे मल्टीस्टेट करून कवठे महाकाळही बंद पाडला। सद्विवेक बुद्धीने विचार करून मतदान करण्याचे आवाहन। चांगलं सुरू असलेला कवठे महाकाळचा कारखाना आर पाटलांच्या सांगण्यावरून शरद पवारांनी मल्टीस्टेट केला व बंद पाडला। त्यानंतर आम्ही कवठे महाकाळ येथे काढत असलेला साखर कारखानाही आर पाटलांच्या कार्यकर्त्यांनीच कामाच्या निविदा भरल्या। शरद पवारांनी अधिकाऱ्यांना दम देऊन कारखाना होऊ दिला नाही, त्यामुळे आम्हाला कर्नाटकात जावे लागले। आधी पिठाची चक्कीही न उभारणाऱ्या विरोधकांनी आता विकासाची स्वप्न दाखवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे विरोधकांचे पैसे फेकून मते मिळवायच्या प्रवृत्तीला ओळखून सद्विवेक बुद्धीने विचार करून मतदान करा, असे आवाहन माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे सरकार यांनी केले। महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार संजय काका पाटील यांच्या प्रचारार्थ बोरगाव येथे आयोजित प्रचार सभेत घोरपडे सरकार बोलत होते। मला कळली बातमी की कवठे महाकाळ कारखाना मल्टीस्टेट करायचा आहे। काका मल्टीस्टेट, मी डायरेक्ट पवार साहेबांच्याकडे गेलो, म्हणजे साहेब हे करू नका, आमच्या कारखान्याची वाट लागल आणि पुन्हा उभं करायला कोणी पुढे येणार नाही। त्यावेळेला कसं उभं केलं ते आमच्या जीवालाच माहिती आहे। चालू आहे कारखाना, तुम्ही काही मल्टीस्टेट करायच्या नादाला लागू नका। पवार साहेबांनी मला सरळ सरळ उत्तर दिलं, ते आर ऐकना। म्हटलं कारखाना कोणी उभा केलाय? तर कारखाना आता तुम्हालाच माहिती। म्हटलं मी होतो त्यात, पहिल्या डायरेक्टर बोर्डाचा मी संचालक आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन हा कारखाना उभा केला आणि तुम्ही म्हणता आर ऐकत नाही। काय संबंध आरचा या कारखान्यात बोलायचा? का तुमचा चेला आहे, तुमचा पोपट आहे म्हणून ते तुम्ही त्याच ऐकायला लागलाय? काय अर्थ आहे या गोष्टीला? न ऐकता तो मल्टीस्टेट केला, कारखाना बंद पडला, 5 वर्ष झाली, आता वाट लागली कारखान्याची।